हॅलो मित्रांनो, आता निघतोय पंढरपूर आणि मडीसाठी. मडी आणि पंढरपूरची तयारी करतोय. एकदमच प्लॅन झालाय मामांचा. 2 मामा, 1 भाऊ. पुढचं काम करतोय CNG भरायचं, जे की खूप महत्त्वाचं आहे. भिकाऱ्यासारखी लाईन लावावी लागणार आहे, पण ठीक आहे, पैसे वाचता ना. हे आमच्या नाक्यावरची लाईन. तरी आज कमीच गाड्या आहेत. एवढी लाईन आहे तरी अर्धा तास लागेल. CNG टाकून झाला मित्रांनो. 800 रुपयात फुल झाली आपली गाडी. आता निघूया पुढच्या प्रवासाला. बिस्लरीच्या बॉटल्स पण घेऊन टाकल्यात, म्हणजे प्रवासासाठी सोयीस्कर पण पडतं, स्वस्त पण पडतं बाहेर पाणी घेण्यापेक्षा. आता अर्धा तासात प्रवास चालू होईल आपला. चलो, आता घेऊ आपल्या गँगला, करू प्रवासाला सुरुवात. निघालोय. मामा आला इथे आता. हाय, आता निघतोय. 2 लोक अजून आहेत, त्यांना पण घेतो. नवनाथ बाबा दर्शन अँड पांडुरंगाचं दर्शन. चला, पुढच्या दोघांना कलेक्ट करू आणि निघूया. चला, आमची गँग निघालेली आहे. सांडाळ चौघडी आणि 2023ची ही पंढरपूरची गँग. नारायण उर्फ भोलाभाई, आब्बाई सत्तार, हे बंटे भाऊ थोरात 1200 सॉरी, आणि हे जितेंद्र गायकवाड, आमदार, माजी आमदार, जळगाव जिल्हा, पाचोड तालुका. जितू भाऊ आमचे वडापाव घेऊन आलेले. वडापाव सांगितलं तू? आता मस्त ताव मारणार त्याच्यावर, वडापाववर. जितू भाऊंना मग अशीच मळमळ झाली, चेहरा बघा त्यांचा कसा झालाय. तुम्हाला मग कळलं असेल याला मला काय म्हणायचं, कशासारखा चेहरा झाला जितू भाऊचा. जितू भाऊ आमचे सेम मण्यासारखे दिसतात. आमच्या गल्लीत एक मनोज जातो, सेम त्याच्यासारखे दिसतात जितू भाऊ. जितू भाऊ ड्रायव्हिंग करणार आहे आमचं. त्यांना वीट दिली पायाखाली ड्रायव्हिंगसाठी. बस आता फक्त सगळ्यांनी गोट्या कपाळात घेऊन बसणार आहे आम्ही. कारण फास्ट अँड फ्युरियस सेट ड्रायव्हर आहे वेन डिझेल. मौत को छू के टक से वापस आ सकता हूं. शिंदे पळशाचा टोल नाका सोडलाय आम्ही. जितू भाऊ ड्रायव्हिंग करता आमचे, बेस्ट ड्रायव्हर आहे आमचे. त्यांना मळमळ व्हायला लागली म्हणून गाडीवर बसले ते सध्या. गाडीवर नाही बस, तुम्ही गाडीच्या मध्ये बसलेलो. हा तेच ते जितू भाऊ, भावनाओं को समजो. तरी मडीला पोचण्याचा टायमिंग आहे आमचं. आता वाजले 3:39. 6 वाजेपर्यंत पोचून जाऊ मडीला. 7 वाजता. उलटी करून आमच्या जितू भाऊचा चेहरा बघा उदास झालेला. उदास काय उदास होतो हे जितू भाऊला माहिती आहे. भो पण चालला भो. एक येडी गाडी. एकाच कंपनीने फसवलेले 2 पीस. हा एक शिर्डी समोर करे. बोल साईनाथ भगवान, बोला सद्गुरू साईनाथ महाराज की जय. खालून जायचं आपल्याला? नाही रे, मग वाढचंय. पुणे येते आपल्याला. संगमनेर मध्ये जायचं. कसं असतं भूषण, म्हणजे काय आहे माहिती का, जितू भाऊ सारखा आपला ड्रायव्हर असतो ना परफेक्ट, तर सीट बेल्ट अंगाला नाही गोट्यांना पाहिजे. लिमोनला थांबलोय CNG भरायला.
सावरीला थांबलोय मित्रांनो. थोडं चहा वगैरे पिऊ म्हटलं आणि पान वगैरे खाऊ. मित्रांनो शनी शिंगणापूर 20 किलोमीटर इथून. मग तिथून पुढे 8-8:30पर्यंत मडीला पोचू. मडीचं देवाचं दर्शन घेऊ. सकाळी बडे बाबांचंच म्हणजे मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेऊन उद्या पंढरपूरला निघू. पोचलोय मित्रांनो शनी शिंगणापूरला. शनी शिंगणापूरला आल्यानंतर मंदिराच्या समोर पार्किंग आहे. त्या पार्किंगमध्येच गाडी पार्क करा. प्रायव्हेट पार्किंगला जाऊ नका. लोक जिथं हात देतात ते लुटायचे धंदे आहेत त्यांचे. इथे 20 रुपये लागतात पार्किंगला. इकडेच या. नीलांजन समाभा संभ्रवी पुत्र मेमागर्भं छाया मार्तंड संभूत तम नमामि शनीश्वर. समाभा संभ्रवी पुत्र मेमागर्भं छाया मार्तंड संभूत. मित्रांनो आता पुढच्या प्रवासाला निघतोय मडीकडे. आमचे जितू भाऊ अध्यक्ष, ग्रुपचे अध्यक्ष, कॉमेडी किंग पण म्हणतो आम्ही त्यांना. चला मित्रांनो निघालोय शनी शिंगणापूरवरून. जय शनिदेव. जय शनिदेव. त्याला फक्त सॅम्पल जितू भाऊ आहे त्यांच्या साडूबद्दल काहीतरी मत व्यक्त करायचं आहे. साडू माझा मामाचा मुलगा आहे तो आबा भाऊ. आणि हा बोल्या भाऊ. हाय गाईज. 17. मित्रांनो सकाळी सकाळी आंघोळ करून आम्ही जे मडीचे कानिफनाथ महाराज आहे यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करणारे देवेंद्रनाथ महाराज यांच्या समाधीचं पहिले दर्शन घेतलं. कधी आले इकडे तर तुम्ही पण जा तिकडे. कानिफनाथांच्याच मंदिराच्या पाठीमागे आहे. आता निघतोय. समोरच मंदिर आहे कानिफनाथांचं. बरीच गर्दी आज अमावस्या असल्यामुळे. मित्रांनो दर्शन झालंय मडीचं कानिफनाथांचं. लाईन लावून दर्शन घेतलं. आज गर्दी होती अमावस्या असल्यामुळे. आता निघालोय मच्छिंद्रनाथांचं दर्शन घ्यायला. सगळ्यांचे बाबा बडे बाबा मच्छिंद्रनाथ. आता आलोय गगिरी पर्वतावर म्हणजे मच्छिंद्रनाथांची समाधी तिथे. आता दर्शनासाठी चालू आहे. खूप गर्दी आहे आज अमावस्या असल्यामुळे. बरीच गर्दी, यात्रेसारखीच गर्दी. थोड्या वेळात दर्शन घेऊन पंढरपूरला निघू आता आम्ही. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली
गोरगरीब जेवणाचा आस्वाद घेताना भिकाऱ्यांनो कधी भेटलं नाही असं खाऊ राहिले. चला मित्रांनो, निघालो आता बडे बाबांचं दर्शन घेऊन. बाबाचं दर्शन घेऊन मनाला समाधान वाटतं, आपोआप डोळ्यातून पाणी पण आलं. आता प्रवास पंढरपूरसाठी. संध्याकाळी विठू माऊलीचं दर्शन होईल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये पंढरपूर दर्शन.